अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। कोपरगाव शहरातील मुख्य रस्ता लहान पूल ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकापर्यंत रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली असल्या कारणाने अपघात होत असून सदरच्या रस्त्यावरून धुळीचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। पालिका प्रशासनाने सदरच्या रस्त्याचं दुरुस्ती लवकरात लवकर करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा कोपरगाव शहर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आलाय। सदरचं आंदोलन हे माजी शहर प्रमुख भरत मोरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शहर प्रमुख सनी वाघ, उपशहर प्रमुख बालाजी गोरडे, आशिष निकुंभ, आकाश कानडे, हाशमभाई पटेल, सोनू पाठक, भैया वालझडे, यश मोरे, आकाश पाठक, दिनेश पवार, शरद पवार गट, निलेश वाणी, संदीप मोरे, सोमनाथ वीर, ऋतिक अलन, अथर्व रोम, ऋषिकेश खैरनार आदी शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोपरगाव शहरातील हा मेन रस्ता नागरिकांच्या आग्रहाखातर येण्या जाण्याच्या या रस्त्यावर या खड्ड्यांमुळे आणि या प्रचंड धुळीमुळे नागरिकांना प्रचंड त्रास होतोय। संपूर्ण कोपरगाव शहराचं आरोग्य धोक्यात आलंय। आज सकाळी या रस्त्याने जाणारे काही वृद्ध आहेत, सकाळी जे फिरायला येतात त्यांनी येऊन माझ्याकडे तक्रार केली। मी सदरील सगळी घटना आमचे शिवसेनेचे शहर प्रमुख सनी वाघ यांच्या कानावर घातली। कानावर घातल्यानंतर आजचं आंदोलन आपण त्या खड्ड्यातच जाऊन करू अशी मी त्या वृद्धांना सांगितल्यानंतर ते वृद्ध त्या ठिकाणी आनंदित झाले। त्यांनी सांगितलं, परत हे रस्ते या मेन रोडलाच नाही, संपूर्ण कोपरगाव शहरामध्ये अनेक ठिकाणी खड्डे पडलेत। खड्डे पडल्यामुळे धुळीचं साम्राज्य निर्माण झालंय। आधीच कोपरगाव शहराची बाजारपेठ खालवली। कोपरगाव तालुक्याचे 90 खेडे त्याला जोडणारा हा मेन रस्ता खऱ्या अर्थानं जुना नगर मनमाड हायवे हा शहरातून जातो। लहान पुलापासून ते अण्णाभाऊ साठेपर्यंत या रस्त्याचं टेंडर निघालं। निवडणुकीच्या धामधुमीत, निवडणुकीच्या घाईत आचारसंहिता लागण्याच्या 2 दिवस आधी या रस्त्याचं उद्घाटन मोठ्या दिमाखात झालं। त्यानंतर फक्त लहान पूल जो असेल त्या ठिकाणी डांबरीकरणाचा एक पट्टा झाला। त्याच्यानंतर आहे तसेच खड्डे। मग फक्त हा निवडणुकीसाठी दिखावा होता का असा शिवसैनिकांच्या मनात आणि इथली कोपरगाव शहरातल्या नागरिकांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालाय। अण्णाभाऊ साठेपर्यंत ते लहान पुलापर्यंत अनेक खड्डे रस्त्याला आहेत आणि या सदरील या रस्त्याच्या कामाचा टेंडर ज्यांनी घेतला तो ठेकेदार कोपरगाव शहरातील तालुक्यातून नसून तो संगमनेर भागातला आहे। बाहेर गावचा तो ठेकेदार असल्याने त्याला कोपरगाव शहराच्या परिस्थितीबद्दल आणि बाजारपेठेबद्दल अजिबात गांभीर्य नाहीये। जर तो माणूस फक्त निवडणुकीच्या तोंडावर फक्त एक पट्टा मारू शकतो आणि ॲक्च्युली त्यांनी टेंडर भरताना त्या टेंडरच्या प्रोसेसमध्ये त्यांनी त्याचा डांबराचा सगळा जे साठवणूक त्याचे जे आहे ते पुण्याला आहे। ॲक्च्युली 200 किलोमीटर लांब आहे इथून पुणे आपल्याला आणि टेंडरमध्ये तशी तरतूद असते 60 किलोमीटरच्या आतपर्यंत तुमचा तो साठवणुकीचा साठा डांबराचा हा 60 किलोमीटरच्या आतच पाहिजे तर त्याचं टेम्परेचर टिकून असतं। कोपरगाव शहरामध्ये डांबरीकरण करणार 200 किलोमीटर डांबर येणार, त्याचं टेम्परेचर डाऊन होऊन ते डांबर खराब होईल। जरी डांबरीकरण नंतर केलं तर त्याचा उपयोग होणार नाही। सगळा रस्ता पुन्हा आहे तशी परिस्थिती निर्माण होईल। मग याच्यामध्ये नुकसान कोणाचं होईल? जे नागरिक टॅक्सपेअर आहेत, कष्ट करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं कष्ट करून टॅक्स भरतात, त्याच्यातून हा रस्ता होणार आहे। आणि अशा पद्धतीने जर त्याचं डांबरीकरण परत जर उखडलं तर सगळ्यात महत्त्वाची आमची शिवसेनेची मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सर्व शिवसैनिकांकडून, महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांकडून, काँग्रेसचे असतील, शरदचंद्रजी राष्ट्रवादी पवार या पक्षाचे असतील, आम्ही सर्व शिवसैनिक आमची एकच मागणी आहे। आज 3 तारीख आहे। आज आम्ही शांततेच्या मार्गाने नगरपालिकेचे अधिकारी आलेत, आमचे शहर प्रमुख पण आलेत। आमच्या शहर प्रमुखाच्या वतीनं आम्ही या नगरपालिकेचे PK गायकवाड बांधकाम विभागाचे यांना आम्ही आज 3 तारखेला निवेदन देतोय। 1 महिन्याच्या 3/1/2025 पर्यंत या रस्त्याचं काम जर पूर्णत्वास झालं नाही किंवा डागडुजीकरण केलं नाही, लोकांच्या सुखसोयीसाठी जर रस्ता सुधारित झाला नाही तर याच्या पलीकडे जाऊन शिवसेना नेहमीप्रमाणे शिवसेनेच्या स्टाईलनं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। आणि मुख्य अधिकारी जे गोडबोले साहेब आहेत आता जगताप साहेब, ही सगळी जबाबदारी त्यांच्यावर राहील। याची दखल नगरपालिकेने घ्यावी। आज कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने तसेच आमचे महाविकास आघाडीचे पदाधिकारी त्यांच्या वतीने खंदक नाला या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत। या ठिकाणी झालेले खड्डे व धूळ
याचा कोपरगाव शहरातील नागरिकांना त्रास होऊ राहिला. प्रशासनाचं याच्याकडे लक्ष नाही आहे. प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं आहे. आमचं प्रशासनाला कोपरगाव नगरपालिकेच्या सीओंना एकच मागणी का बुवा त्वरित तुम्ही हे खड्डे बुजवावे, अन्यथा आज आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. पुढच्या वेळेस आम्हाला उग्र स्वरूपाचं शिवसेने स्टाईलने आंदोलन करावं लागेल. आणि शिवसेनेचं पद्धत ही नगरपालिकेला चांगली माहिती आहे. त्यामुळं माझी नगरपालिकेच्या प्रशासनाला विनंती आहे का त्यांनी लवकरात लवकर हे खड्डे बुजवावे. प्रतिनिधी म्हणताय, मोठमोठे दावे करताय, कोपरगाव बदलतंय, कोपरगाव बदलतंय. पण आम्ही या कोपरगावात गेल्या 30-35 वर्षापासून राहतोय. आम्हाला तर काही वाटलं नाही कोपरगाव बदलतंय. तुम्ही बघत असाल खड्डे जसेचे तसेच आहे. म्हणजे इलेक्शन नगरपालिकेच्या आमदारकीच्या मतदानाच्या अगोदर 2 दिवसात लहान्या पुलावर डांबर टाकण्यात आलं. तो रस्ता उपमुख्यमंत्री येणार होते म्हणून रात्रीतून केला. हा मेन रोड आहे, साईबाबा कॉर्नर ते पालखी रस्ता. या रस्त्याची अवस्था बघा कशी. आणि या रस्त्याला धूळ एवढी आहे का आता परत कोरोना आला असे लोकांना मास्क लावून हिंडावं लागतंय. तर शिवसेनेची एवढीच मागणी आहे, हा रस्ता त्वरित 15 दिवसाच्या आत ते महिन्याच्या आत करावा. नाही तर या ठिकाणी शिवसेना स्टाईलने उग्र आंदोलन करण्यात येईल. याची दखल कोपरगाव नगरपालिकेने घ्यावी. याची सर्व जबाबदारी कोपरगाव नगरपालिका प्रशासनाची राहील. ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरचे रस्त्या करता त्यांनी मोठे दगड आणून टाकले. स्वागत करण्याकरता मोठमोठे दगड टाकले. ट्रकमधून तर दगड निघाला तर गोळीसारखा बाहेर पडा, एखाद्याचा हातपाय तुटू शकतो. नगरपालिकेने आतापर्यंत काय या मेन रस्त्याचा काही विचारच केला नाही. आम्ही त्यांचा निषेध करतो. आणि कोपरगावमध्ये रस्ता कसा झाला पाहिजे, कोपरगावची एंट्री कशी झाली पाहिजे हे प्रशासक आणि येणाऱ्या याच्यामध्ये जर नाही झालं तर शिवसेनेच्या आम्ही सगळे मंडळी त्याच्या स्टाईलमध्ये त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.